आज एक पक्ष आहे, उद्या दुसरा पक्ष आहे आणि तरीही आमदारकी किंवा खासदारकी कायम, हे खरं शक्य आहे का? सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला असताना पक्षांतर बंदी कायदा नेमका काय आहे हा प्रश्न अनेकांना पडलाय. सांगतो रील शेवटपर्यंत बघा. 1980च्या दशकात भारतात आयाराम गयाराम राजकारणाची मोठी चर्चा होती. निवडून आलेले आमदार खासदार वारंवार पक्ष बदलत होते, त्यामुळे सरकार अस्थिर होत होती. यालाच आळा घालण्यासाठी 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात संविधानात 10वी अनुसूची जोडण्यात आली आणि पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला. या कायद्यानुसार एखादा आमदार किंवा खासदार ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आला आहे त्याने पक्षाचा व्हीप मोडला किंवा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्याचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभा अध्यक्षांकडे असतो. मात्र या कायद्यात एक महत्त्वाचा अपवादही आहे. जर एखाद्या पक्षाचे 2/3 आमदार किंवा खासदार एकत्रितपणे दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. त्यामुळे त्यांचं सदस्यत्व वाचू शकतं. म्हणूनच राजकारणात केवळ पक्षांतर नाही तर किती जण एकत्र जातात तेही तितकंच महत्त्वाचं आहे. या कायद्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.